घाटाचा रस्ता पार करून गेले कोकणात. गाडी चालवणारा आपलाच माणूस म्हटल्यावर गाडी पण आपलीच असल्यासारखं वाटत होतं. पोचायला रात्र झाली आणि काही गोडक्षण टिपताच आले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी वर जाऊन बघतो तर काय, झाडांच्या गर्दीत लपल्यासारखं किंवा हरवल्यासारखं वाटत होतं. मग आमची तयारी झाली निसर्गाचा आनंद घेण्याची. मग काय, तुम्हाला हाय करून निघालो जवळच फिरायला. किट्टूला पण बरं नव्हतं याची खंत होती, पण तो पण कोकणात इतका रमला की त्याचं तब्येतीकडे लक्षच राहिलं नाही. मग एक एक क्लिप मी माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपत होते, कारण हेतू हा तुम्हाला कोकण दाखवण्याचा होता आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याचा होता. झाडांच्या गर्दीत लपलेली ती घरं पाहून कोकणवासियांचं झाडांवर असलेलं प्रेम व्यक्त होत होतं. जाता जाताच नदीचा सुंदर असा व्ह्यू दिसत होता. तिथेच असलेल्या छोट्याशा पार्कमध्ये आम्ही निघालो. आणि मग काय, अंबरबन या नावाचं हे छोटंसं पार्क होतं. बदकांची झुंडच आणि थपकत पावलांनी चालत होती. तर काय, किट्टूचं असं घसरकुंडी खेळणं चालू होतं. त्याला बघून त्याच्या मावशीच्या तोंडाला पण पाणी सुटलं आणि तिच्यातलं बालपण जागृत झालं. आणि तिला खेळताना पाहून माझ्यातलं पण. कासव तिथे होती, बदक आणि लवबर्ड पण होती. मस्त पुतळा आणि मोठा असा धनुष्यबाण तिथे होता. किट्टूची मावशी म्हणत होती की हा रामाने उचललेला बाण आहे. मग काय, मस्त सुंदर फणसाचं झाड तिथे होतं आणि त्याला लटबट लागलेली ती फणसं. कोकणाची ओळखच फणसाचे झाड आणि नारळाच्या झाडाने होते.